तर करुणा मुंडे प्रकरणामध्ये कोर्टाने काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। करुणा मुंडे या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरल्यात। 18/7/2017च्या नोटराइज वारसापत्रानुसार करुणा मुंडे पहिल्या पत्नी आणि राजश्री मुंडे या दुसऱ्या पत्नी आहेत। धनंजय मुंडेंनी देखील हे कबूल केलंय। स्वीकृती पत्राद्वारे 9 जानेवारी 1998 रोजी धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंशी लग्न केल्याचं कबूल केलं। 2024च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी शपथपत्र सादर केलं। या शपथपत्रात अर्जदार क्रमांक 2 आणि 3 करुणा मुंडेंची दोन्ही मुलं आपल्यावर अवलंबून असल्याचं त्यांनी मान्य केलं। या सगळ्यावरून करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचं दिसून येत आहे। हा विवाह कायदेशीर की बेकायदेशीर हे नंतर सिद्ध होईल, पण वरील कागदपत्रांवरून करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये कौटुंबिक संबंध असल्याचं सिद्ध होतं। मुलं आपली पण पत्नी आपली नाही असा दावा धनंजय मुंडेंनी केला। त्यातून करुणा मुंडे यांच्यावर कौटुंबिक अत्याचार झाला हे सिद्ध होतंय। करुणा मुंडेंना वैवाहिक अधिकार नाकारण्यात आला, ते घरगुती अत्याचाराच्या कक्षेत येतं। दोघांमधील संबंध ताणल्याचं कोर्टानं निरीक्षण नोंदवलंय। वैवाहिक अधिकार नाकारले जातात त्या अर्थी करुणा मुंडेंवर मानसिक अत्याचार झाला हे सिद्ध होत आहे। धनंजय मुंडेंना यापुढे कोणताही कौटुंबिक अत्याचार करता येणार नाही। करुणा मुंडे सधन असल्यानं त्यांना पोटगी देऊ नये हा धनंजय मुंडेंच्या वकिलाचा युक्तिवाद कोर्टानं फेटाळलेला आहे। तर या प्रकरणामध्ये कोर्टानं अंतरिम टप्प्यावर भरपाईसाठी धनंजय मुंडे यांना आदेश दिल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलंय। कोर्टाने एवढंच म्हटलेलं आहे की ही जी लेडी आहे तिचं रिलेशनशिप मुंडे साहेबांबरोबर ॲडमिट झालेलं आहे। म्हणजे मुंडे साहेबांनी स्वतः मान्य केलेलं होतं एका दुसऱ्या प्रकरणात की हो माझ्या तिच्याबरोबर पास्टमध्ये लिव्हिंग रिलेशनशिप होता, म्हणून तिला इंटरिम मेंटेनन्स म्हणून 1,25,000 रुपये महिने देण्यात यावे। त्यापेक्षा त्याशिवाय दुसरं कुठलीही फाइंडिंग नाही, कुठलाही ऑब्झर्वेशन नाही आहे, पोटगीचा वगैरे काही विषय नाही आहे, ती बायको आहे हे पण विषय नाही आहे, तिच्याबरोबर काय फिजिकल अब्यूज झाला हे पण विषय नाही आहे, असं कुठलाही विषय नाही।